गोष्टी ज्या चालवणं आहे. कसं आहे, मग इंदिरा गांधींच्या काळामध्ये नाही का झाल्या, अरे त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं म्हणून तिसऱ्यांनी करायचं, असं होत नसतं ना. आपण मागे पण म्हटलं होतं की मतदारांना गृहीत धरू नका, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे झालं तसंच बिहारमध्ये 2020 पासून आतापर्यंत तिसऱ्यांदा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तिथेही मतदारांना गृहीत धरण्यासारखाच प्रकार वाटतं. नाही, पण मला मतदारांनी या बाबतीत मला वाटतं निर्णय घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत राजकारण्यांना मतदार जोपर्यंत वटणीवर आणत नाहीत तोपर्यंत काहीच तुम्हाला मिळणार नाही ना. म्हणजे आपण 10 चुकीच्या गोष्टींपासून दुर्लक्ष करायचं आणि एखाद्या चांगल्या गोष्टीवरती मतदान करायचं की समोरचा परत 10 गोष्टी करायला, चुकीच्या गोष्टी करायला परत मोकळा होतोच ना. तर सामान्य मतदारांचा जर विचार केला तर आता परत एक मुद्दा असा आहे की आता लोकसभा निवडणूक आहे, ईव्हीएमचा मुद्दा परत एकदा चर्चेत येतो. लोकांमध्ये अजूनही त्याच्याबद्दल क्लिअरिटी नाही. तर मनसेचा आता पुढे भूमिका काय असणार? मागच्या वेळेस तुम्ही चांगला लीड घेतला होता, आता बाकीचे घेत आहेत ना. मी ज्यावेळेला घेत होतो, जेव्हा घेतला होता त्यावेळेला कोणी मला साथ दिली नाही, कळलं का. आता तेच बोंबलत आहेत, बोंबला. श्रीरामाचा गजर करून लोकसभा पुन्हा भाजप मिळवेल असं तुम्हाला वाटतं काही? दुसरीकडे जे श्रीरामाचं सध्या जप केला जातो, काय या जर तरला काय अर्थ नाहीये. जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही याला. होऊ शकतं, नाही होऊ शकत, काही माहिती नाही ना. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, कळलं का.